राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. आर द्राक्षाला प्रति किलो 260 रुपये दर. नाशिक जिल्ह्यातील आर द्राक्षाला आता मिळतोय सरासरी 260 रुपये प्रति किलो दर. महाराष्ट्र, कर्नाटकासह 14 राज्यात तुरीची आवक सुरूच. यंदा तूर उत्पादक शेतकऱ्यांचे चांगल्याच प्रमाणात मजे. रब्बी ज्वारीची पेरणी क्षेत्रात वाढ. यंदा चाऱ्याचा प्रश्न मिटला. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यात ज्वारीची पेरणी जास्त. महाराष्ट्रात पावसाची शक्यता. उत्तर भारतात तापमानात आणखीन घट होणार. आता पुढील 3 दिवस पावसाची दाट शक्यता. लासलगाव विंचूर येथे कांद्याला मिळतोय कमीत कमी 400 रुपये दर तर जास्तीत जास्त 1600 रुपये दर आणि सर्वसाधारण दर 1350 रुपये. चालू हंगामात राज्यात 441 लाख टन ऊसाचा गाळ. 45 कारखान्यांकडून 100% FRP अदा. यंदा चालू हंगामात राज्यात ऊस उत्पादक. दुष्काळामुळे धरणातील पाणी पेटणार. सातारा कोरेगावचे शेतकरी यंदा आक्रमक. राज्यात सर्वत्र दुष्काळ, त्यामुळे शेतकरी त्रस्त. अशाच दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी खालील दिलेल्या नंबरला आपल्या परिसरातील व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करा आणि दररोजच्या बाजारभाव, नवनवीन योजनांची माहिती आता आपल्या मोबाईलवरतीच मिळवा. तर शेतकरी मित्रांनो, वाट कसली बघताय? खालील दिलेल्या नंबरला आत्ताच ॲड करा. जय जवान, जय किसान आणि वंदे मातरम.